नमस्कार शेतकरी बांधवांनो, अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण आता येणाऱ्या पुढील 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतीच एका भाषणामध्ये बोलताना दिली. मित्रांनो, खरोखरच या 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफ होणार आहे का? जर कर्जमाफ होत असेल तर कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्ज माफ होणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या एका विश्वसनीय अशा यूट्यूब चॅनलवर, ज्या की आपण शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेलं एक महत्त्वपूर्ण असं यूट्यूब चॅनल आहे. अपेक्षा करतो की तुम्ही चॅनलला भरभरून प्रेम द्याल आणि आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त चोंडी अहिल्यानगर येथे आयोजित कार्यक्रमातील कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. या भाषणात त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची मोठी घोषणा केली आहे. कार्यक्रमात बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केले की राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली आहे. येत्या 8 ते 10 दिवसात ही कर्जमाफी पूर्ण केली जाईल अशी मोठी घोषणा त्यांनी केली. शेतकरी बांधवांनो, कार्यक्रमात बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केले की राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली आहे. येत्या 8 ते 10 दिवसांत ही कर्जमाफी पूर्ण केली जाईल अशी मोठी घोषणा त्यांनी केली. मित्रांनो, येणाऱ्या 10 दिवसात कर्जमाफी करणार. सर्वात महत्त्वाची या वर्षीची गोष्ट म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या सर्वांना माहिती आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या नावाने यावर्षी शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांनी जाहीर केली आहे. येणाऱ्या 8-10 दिवसात अहिल्यादेवींच्या नावाने जे कर्जमाफी आहे, येणाऱ्या 10 दिवसांमध्ये कर्जमाफी केली जाईल. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा वहिनी यांनी परवानगी घेऊन मी आपल्या सगळ्यांना सांगतो असंही पुढे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे. मित्रांनो, अहिल्यादेवी होळकर यांनी त्या काळात केलेले जलसंधारणाचे काम आणि त्यांचे विचार आजही मार्गदर्शक आहेत. एका इंग्रज लेखकाचा संदर्भ देत भरणे म्हणाले की जेव्हा जगातील महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा अहिल्यादेवींचे नाव प्रथम स्थानी असेल. तर चौंडी गावाचा आणि परिसराचा विकास करण्यासाठी साधारण 1200 ते 1300 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पुढील 2 ते 3 वर्षात या भागाचे चित्र पूर्णपणे बदलेल असे त्यांनी सांगितले. हा आराखडा तयार करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राम शिंदे आणि अजित पवार यांनी मोठे सहकार्य केल्याचा उल्लेख त्यांनी केला. धनगर समाजातील तरुण आणि मेंढीपाळांसाठी कृषी विभागाच्या वतीने एक नवीन विशेष योजना आणण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार या योजनेवर काम सुरू असून याचा फायदा समाजातील युवकांना होईल असे भरणे यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार गोपीचंद पडळकर, सुनील कर्जतकर, रामराव वडकुते, उत्तमराव जानकर आणि इतर अनेक असे नेते उपस्थित होते.